किती छान पुरणपोळी फुगली आहे पहा. पण ही नेहमीपेक्षा वेगळी अशी आंबा सांजा पुरणपोळी आहे. अत्यंत मौसूद पोळी होती आणि खूप स्वादिष्टही लागते. जर तुम्हाला ही रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आंबा सांजा या पोळीसाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. यामध्ये तुम्ही 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे. यामध्ये तुम्ही 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतला तरी सुद्धा चालू शकेल. त्यामुळे पोळी जी आहे ती अत्यंत मऊ आणि लुसलुशीत होते. यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे, थोडेसेच टाकायचे. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची पोळीला छान रंग येण्यासाठी. आणि हे सर्व चाळून घ्यायचं आहे. पीठ सर्व चाळून झालेले आहे. आता आपण हे काय करूया, हे पीठ पाण्याने मळून घेऊया. थोडेसे सुरुवातीला घट्टच मळूया आणि नंतर पाणी टाकत आपण ते मऊ करून घेऊया. अशा रीतीने हे सर्व पीठ मळून घेतलेले आहे. थोडे पाणी टाकून, अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही, असं मध्यम स्वरूपाचं हे मळलेलं आहे. आता हे पीठ अर्धा तास झाकून ठेवूया आणि त्यानंतर पुन्हा आणि जास्त आपण ते मळून घ्यायचे आहे. आता हे पीठ आपण एक अर्धा तास झाकून ठेवूया आणि अर्धा तासानंतर पुन्हा हे थोडेसे तेल टाकून आपण आणखी मळून घेणार आहोत. कणिक भिजवून आपल्याला अर्धा तास झालेले आहे. आता पुन्हा ही कणिक थोडेसे पाणी टाकून अजून जरा मळून घेऊया. थोडेसे पाणी टाकूया आणि थोडीशी सैल करून घ्यायची आहे आणि चांगली मळायची आहे. अशी पाणी टाकून थोडीशी सैल करून घ्यायची आहे. आणि यामध्ये एक छोटासा चमचा तेल टाकायचं आहे आणि ते संपूर्ण तेल त्यामध्ये मळून घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये कणिक मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मूठ आवळून चांगल्या पद्धतीने मळून घेतली. कणिक मऊ झाली की पोळ्या सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होतात. त्यामुळं कणिक छान अशी मळून घ्यायची आहे आणि पुन्हा ही मळलेली कणिक सुद्धा आपल्याला परत 15 मिनिट झाकून ठेवायची आहे. अशा पद्धतीने ही कणिक आता छानरित्या मळून झालेली आहे. आता याला थोडेसे आणखी थोडेसे तेल लावूया आणि ही कणिक आणि एक 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. हे बघा, अशा पद्धतीने ही कणिक झालेली आहे. आता ही कणिक आपण काय करूया, झाकून ठेवूया एक 10 मिनिटासाठी. सारणासाठी आता आपल्याला फक्त हे 3 साहित्य लागणार आहे. 1 वाटी एकदम बारीक रवा, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी आंब्याचा पल्प. सर्वप्रथम आपण 1 वाटी हा गूळ घेऊया आणि यामध्ये थोडेसे पाणी घालून, एक अर्धी वाटी पाणी घालून आपण ते थोडेसा एक पाव वाटी पाणी घालूया आणि हा गूळ आपण काय करूया, विरघळून घेऊया. अजून थोडेसे पाणी घालूया, म्हणजे बरोबर आपण अर्धी वाटी पाणी करूया 1 वाटी गुळासाठी आणि हा संपूर्ण गूळ आपण विरघळून घेऊया. अशा रीतीने सगळा गूळ पाण्यामध्ये आपण हा विरघळून घेतलेला आहे. आता हे पाणी आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. कढई गरम झालेली आहे. याच्यामध्ये एक 2 चमचे तूप टाकून घेऊया. 2 चमचे तूप टाकून घेऊया यामध्ये. आता यामध्ये रवा टाकून घेऊया आणि बारीक गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिट हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगला असा खमंग तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. जास्त पण करपवायचा नाहीये आणि जास्त पण लाल करायचा नाहीये. एक 5 मिनिट असा गॅसच्या मंद आचेवरती हा भाजला जाऊ दे. अशा रीतीने गॅसच्या मंद आचेवरती एक 5 मिनिट रवा भाजून घेतलेला आहे. जो पांढरा शुभ्र रवा दिसत होता त्याचा आता आपला हा कलर बदललेला आहे. अगदी अशा पद्धतीचा तो रंग दिसत आहे रव्याचा. यामध्ये आपण आंब्याचा 1 वाटी जो पल्प घेतलेला होता तो यामध्ये सगळा टाकून घेऊया आणि हा सगळं मिक्स करूया. एकसारखं हलवत राहायचं आहे. यामध्ये आता आपण जे गुळाचे पाणी केलेले होते ते यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. एकसारखं हलवत राहायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एकजीव एकसारखं झालं पाहिजे. यामध्ये मी उकळलेले 1 वाटी पाणी घालून मी हा सगळं मऊ करून घेतलेला आहे. आता हे असेच झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया आणि 2 ते 3 मिनिट असेच वाफेवरती ठेवूया. पुरणामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे राहून गेले होते, हे ते टाकूया आणि सगळे मिक्स करून घेऊया. जरा वाफेवरती राहू देते. अशा रीतीने हे पुरण तयार झालेलं आहे. जर तुम्हाला हे घट्ट वाटले तर तुम्ही थोडेसे कोमट पाणी घेऊन
त्याच्यामध्ये घालून तुम्ही हे मळून घेऊ शकता आणि मऊ करून घेऊ शकता हे पुरण. आता आपण कणकीचा गोळा घेऊया. थोडासाच गोळा घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण सारण जास्त भरूया. थोडासा तेलाचा हात घेऊया. अशा रीतीने कणकीचा उंडा तयार करून घेऊया. हाताला थोडेसे तूप लावून घ्या आणि हे पुरण जे आहे ह्या पुरणाचा उंडा असा तयार करा आणि तो यामध्ये भरा असा, आणि अशा प्रकारे ते भरून त्याचा उंडा तयार करायचा आहे. अशा रीतीने हा उंडा तयार करून घेऊया. पुरणाचा गोळा आहे तो थोडासा मोठाच घ्यायचा. हे वरती आलेलं एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया आणि हे अशा पद्धतीने हा उंडा तयार करून घेऊ. थोडेसे पीठ लावूया आणि पीठ लावल्यानंतर हे असं थोडेसे दाबून घेऊया, जेणेकरून आतलं जे पुरण आहे ते सगळं काठापर्यंत पोचू शकेल. थोडे थोडे पीठ लावून लाटून घेऊया. अशा रीतीने काठाकडून पोळी लाटून घेऊया. काठ असे बारीक करण्यावरती भर देऊया आणि आतील पुरण संपूर्ण पोळीच्या काठापर्यंत गेले पाहिजे. अशा रीतीने ही पोळी संपूर्ण लाटून घेऊया. तव्याला तेल लावून घेऊया चांगले. थोडेसे तेल यावरती लावून घेऊया. एक वेगळ्या स्वादाची अशी ही पोळी आहे, आंबा सांजा पुरणपोळी. या अक्षय तृतीयेला करून पहा, छान लागते. इतर पुरणपोळीपेक्षा थोडासा वेगळा प्रकार. अशा पद्धतीने आपण त्याला थोडेसे तेल लावून घेऊया. तूप लावलं तरी सुद्धा चालू शकेल. अशा रीतीने आंबा सांजा पोळीचे काठे तयार झालेले आहेत. नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा जरासा वेगळा प्रकार आणि अत्यंत मऊसूत अशी ही पोळी झालेली आहे. अगदी ही दिसते किती मऊसूत आहे, हाताला सुद्धा मऊसूत लागत आहे. ही अशा पद्धतीने ही पोळी होते. अशी मऊसूत अशी पुरणपोळी झालेली आहे. अशा रीतीने ही आंबा पोळीमध्ये सारण असे आतमध्ये भरले गेलेले आहे आणि मऊसूत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे.